पत्नी को रोता नहीं देख पाया किसान, तुरंत एकनाथ शिंदे से मिलने पहुंचे। महाराष्ट्र विधानसभा चुनाव के नतीजों के बाद अब राज्य में सभी को सीएम के नए चेहरे का इंतजार है। इस फैसले से पहले शुक्रवार को तबीयत खराब होने के कारण एकनाथ शिंदे अपने गांव सतारा आ गए थे। इसके चलते सतारा में एकनाथ शिंदे से मिलने आज किसान उनके आवास पहुंचे। सीएम के फैसले के लिए खबर है कि एकनाथ शिंदे आज यानी रविवार की शाम मुंबई पहुंचेंगे। इससे पहले महाराष्ट्र के कार्यवाहक मुख्यमंत्री और शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे से मिलने के लिए सतारा स्थित उनके आवास पर किसान पहुंचे। किसान सतीश देवगुंडे कहते हैं, मेरी पत्नी का कोई भाई नहीं है, इसलिए उनके लिए वह एकनाथ शिंदे लड़का भाऊ है। कल वह खाने के दौरान रोने लगी और कहने लगी कि उनके सामने ऐसी स्थिति कैसे आ गई है कि उन्हें मुख्यमंत्री घोषित नहीं किया जा रहा है। सतीश मारुतीराव देवगुंडे, राहणार सोन्नाथडी तालुका माजलगाव, जिल्हा बीड। तर लाडकी बहीण म्हणून माझ्या पत्नीला भाऊ नाही आणि तिच्या लाडक्या भावावर ही आली वेळ। ते काल जेवताना ताट रडी दोघे दीड वाजता जेवताना तर मी बघा घाबरलो। अरे म्हणलं मला पण वीज माफ केली, वीज फुकट केली, एसटीचा प्रवास अर्धा केला महिलांना, ज्येष्ठांना फुकट केली आणि अशा माणसाला ही वेळ येणं बरोबर नाही। सुखात तो कोणी भेटल, दुःखात भेटायची इच्छा आहे। मग आम्हाला काय फोटो नको, आम्हाला कुठलं काय काम नाही, कुठलं काही पत्र पाहिजे नाही, काही नाही, फक्त भेटायचे। माझे त्यांच्या लाडक्या बहिणीला भाऊ नाही साका म्हणून ती रेडी ताटात, म्हणून मी दीडला निघालोय, रातोरात रातपाडीत आलोय। मला फक्त त्यांना भेटायचंय, फक्त एका मिनिटासाठी भेट दिली, त्यांची इच्छा नाही दिली। आजारी असं म्हणतोय, तुम्हाला काही माहिती भेटली नाही, कुठली माहिती नाही, काहीच। फक्त त्या मोबाईलला बघितलं आणि डोळे पाणावले। काय आपली काय अपेक्षा आहे? नाही, असा माणूस मुख्यमंत्री पहिल्यांदा वाटतंय की खरंच तळागाळातल्या माणसाला काळजी घेणारा, सर्वांचीच काळजी घेणारा, आणि त्यांची काळजी घ्यायला कोण नसेल तर आम्ही फक्त भेट घेऊ शकतो, बाकी काय करणार आम्ही।